माकड दिसला यांना मध्ये आणि लोकांची गर्दी बघा. मंदिरात जात आहेत. असं आपल्या इंडियामध्ये सगळीकडे लागू झाला पाहिजे. शॉर्ट्स पॅन्ट. समोर फक्त व्ह्यू बघा हा. सॉरेट तर मित्रांनो कशा आहात सगळे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आपला तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये कळलं की आपला जो ऑस्मो ॲक्शन जो कॅमेरा होता, ॲक्शन कॅमेरा, तो खराब झाला. तर आता आपल्याला सगळे व्लॉग फोनवरच करायचे आहेत. तर थोडा ऑडिओशी बेअर करा. आज आपण चाललो आहे एका हिंदू टेम्पल मलेशियाचं एक्सप्लोर करायला. बाटू केव्स खूप फेमस आहे. त्याआधी तुम्हाला इथं दाखवतोय बघा. इकडची लोक म्हणजे अशी आहेत की देवाला भरपूर मानतात. इकडे भरपूर मुस्लिम कम्युनिटी आहे. बट एक तुम्हाला सांगतो, मुस्लिम कम्युनिटी असली तरी काय झालं, हिंदू लोक पण भरपूर आहेत. तर मी ठिकठिकाणी रस्त्यामध्ये गणपतीचं मंदिर, मूर्त्या, काळी माताचं मंदिर असं बघितलेलं भरपूर. तर आमच्या हॉस्टेलची बिल्डिंग आहे ही तुम्ही पाहू शकतात. इकडूनच आपल्याला जायचं आहे. बाजूला एक पुत्रा करून एक स्टेशन आहे. पुत्रा स्टेशनवरून आपल्याला डायरेक्ट बाटू केव्सला आपल्याला बस ट्रेन भेटेल. तर आज ट्रेन पण एक्सपिरियन्स होईल आपली मलेशियाची आणि तुम्हाला मी दाखवतो असं काय एक्सपिरियन्स आहे वगैरे. पाहू शकता तिकीट मित्रांनो. ही तिकीट मला पडली 2.30 रिंगेटला. म्हणजे अराउंड इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन येईल. तर आत्ता वाजले आहेत 12 आणि ट्रेन आहे 12:57ची. म्हणजे ऑलमोस्ट 1 तास मला थांबायचं आहे. चल ठीक आहे, बेरेबल आहे. स्टेशनचं नाव मी तुम्हाला सांगितलं पुत्रा करून स्टेशन आहे. माझ्या हॉस्टेलपासून भरपूर वे आहेत जायला. बट मला चिपेस्ट वे पाहिजे म्हणून मस्त स्टेशन आहे. एकदम क्लीन आहे. मला ट्रेनही दाखवली फर्स्ट एक्सप्रेस. तुम्हाला एक गंमतची गोष्ट सांगतो. मी यांच्या स्टेशनवर आहे आणि आपल्या रेल्वे स्टेशनवर आपण बघतो सगळीकडे विमल गुटखाचे पिचकाऱ्या मारलेल्या असतात. यांच्या ट्रॅक्स तुम्हाला दाखवतो बघा. दिसतंय आपण स्टेशनवर उभे आहोत आणि यांच्या ट्रॅक्सवर एकही असा एक दगड लाल झालेला नाहीये बघा. म्हणजे याचा अर्थ आहे की आपल्या इथे हे विमल गुटखा जर बंद झालं ना, आपले ही इंडियाचे ट्रॅक्स, स्टेशन, पब्लिक प्लेसेस असेच दिसतील. मला फक्त एक सांगायचं होतं बस. मग बसल्या बसल्या मला आठवलं म्हणून मी बोललो चला तुम्हाला. इकडची मलेशियाची ट्रेन बघा यार, काय ट्रेन आहे. तर आपल्या इथे कसे ट्रेन असतात, फास्ट ट्रेन, स्लो ट्रेन. फॉर एक्झाम्पल आता फास्ट ट्रेन असेल ती मुलुंड स्टेशनला थांबत नाही. स्लो ट्रेन असेल तर मुलुंड म्हणजे सगळे स्टेशन घेत जाते. CST ते बदलापूर पकडा. तर इकडे पण हाच सीन चालतो. तर आपली जी ट्रेन आता इथून 2 ट्रेन गेल्या. बट त्या स्टेशनला फक्त 1-1 तासालाच ट्रेन जी आहे तीच थांबते, जी सगळ्या स्टेशनला थांबते. एक्सप्रेस ट्रेन बाटू केव्सला नाही थांबत. तर असं पण आहे. तर आता आपल्याला कळलं एका माणसाकडून. तर तेच असं पण गोष्टी आहेत इकडे पण. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो बाटू केव्सच्या स्टेशनला आणि आपल्यासोबत आपका नाम सर? नासिर भाई आहेत. और मेन म्हणजे खारघरचे. आम्ही असं बोलत होतो और ते बोलले महाराष्ट्र से, मुंबई से, खारघरचे. तिकडे आहे आणि स्टेशनवर ना जस्ट हा एंट्रन्स आहे. इकडे आलो आणि तुम्ही पाहू शकता ते बाटू केव्सची एंट्रन्स. इथे आपले हनुमान दादा आहे, तुम्ही पाहू शकता. जय बजरंगबली. इथे तुम्ही असे ही केव्सचे अख्खी. आधी आपण एक काम करूया, पुढे आधी एक्सप्लोर करू आणि हे करूया. तर मित्रांनो आपण पोहोचलो मेन एंट्रन्सच्या इथे. तर मी पाहू शकतात ही अशी मूर्ती, मुरुगन बोलतात साऊथ इंडियनमध्ये. एंट्रन्स आहेत. तुम्हाला एवढ्या पायऱ्या चढायच्या आहेत. ऑलमोस्ट काहीतरी 200 पायऱ्या आहेत. आणि इकडे तुम्ही पाहू शकतात हे जे आहे इथे बघा गणपतीची मूर्ती. इकडे तुम्ही पाहू शकतात आपली दुर्गा माता, हिंदू टेम्पल. आणि ह्याच्यावर तुम्ही जाणार, त्याच्या आतमध्ये मंदिर आहे. तिकडे पण आपण चाललोय आता. तर बोललो एक तुम्हाला शॉर्ट इन्फॉर्मेशन देतो. आणि हे जे आहे मागे जी मूर्ती आहे, मुरुगन बोलतात साऊथ इंडियनमध्ये. तमिळ लोकांमध्ये भरपूर वेळेला मानतात. जे गणपतीचा भाऊ आहे कार्तिकेय. म्हणजे असं म्हटलं जातं की या मंदिरामध्ये बायका जायला नाही पाहिजे. म्हणजे एकच दिवस असतो त्यामध्ये तुम्ही पूजू शकतात असं असतं मी ऐकलंय.
तर असं काय पण गोष्ट आहेत. तर या मूर्तीचा पण ट्राय करूया ड्रोन शॉट घ्यायचा. तर बघूया इथं ड्रोन वगैरे काय आहे, अलाउड आहे की नाही, तर मी तुम्हाला सांगतो. तर चला मित्रांनो, मी इथे आलेलो नारळ पाणी पियायला. आपण आपल्या मुंबईमध्ये मी म्हणजे रिलायन्स फ्रेशमधून नारळ उचलतो 50 ते 35 रुपयामध्ये. इथे 16 रिंगेटला भाई नारळ आहे. 16 रिंगेट म्हणजे झाले ऑलमोस्ट. इकडे तुम्हाला ये लय महाग आहे, लय महाग. म्हणजे 2-3 रिंगेट असतात तर ठीक आहे चला. आणि टुरिस्टिक प्लेस आहे म्हणजे हे इकडे समोरच बाटू केव्स. 16 रिंगेटला नारळ पाणी पिणार. मी एक काम करतो, तिकडे 5 रिंगेटचा मला हे दिसतोय, तिकडे जाऊन बघून येतो. 16 रिंगेटला तर नारळ पाणी मी नाही पिणार. जस्ट बिकॉज का तुम्हाला काय मूर्तीसमोर एन्जॉय करायचं म्हणून विवीचे पैसे घेतात का? तिकडे होता 16 रिंगेटला, इथे आलो 7 रिंगेट. आणि पिऊया आता आपण नारळ पाणी. भाई याची टेक्निक वेगळी आहे यार. ओ भाई साहब, नेक्स्ट लेवल. इकडचं नारळ पाणी लय गोड आहे भाई, लय गोड आहे. आणि याने खोलून भारी दिला आहे. म्हणजे पहिल्यांदा असं नारळ पाणी एवढं आपल्या इथं गोड नाही भेटत बेटा, खूप गोड आहे. म्हणजे असं वाटतंय आर्टिफिशियल आहे, बट चांगलं आहे, मस्त वाटतंय. मलाई पण आहे, पतला मलाई. खाऊया आणि तुम्हाला भेटतो. चला मंदिरात जात आहेत. हे असं आपल्या इंडियामध्ये सगळीकडे लागू झालं पाहिजे. शॉर्ट्स पॅन्ट, असे मुलींचे छोटे कपडे हे अलाउड नाही आहे. चला आता शूज कुठे काढायचे आहेत, आय थिंक वर काढायचे आहेत. काढूया आणि जाऊया. 20-25 पायऱ्या चढलं असेल, बट दमायला का होतंय कारण की भाई असे स्टीप आहेत. इथून जर कोण माणूस पडला ना, एवढं गॅरंटी आहे तो इथूनच डायरेक्ट देवाकडे जाऊ शकतो. म्हणजे विचार करा, हे बघा ते असं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही, पण भाई नेक्स्ट लेवल स्टीप आहे. इथे कार्तिक देवाची मूर्ती आणि ही केव्हची एंट्रन्स. आता कुठे चांगलं वाटतंय भाई, एवढा थंडावा आहे ना, नेक्स्ट लेवल. इथे शंकर पार्वती आय थिंक सो, येस. जी वाईब आहे ना, मी एक्सप्लेन नाही करू शकत. तो स्मेल येतोय मस्त अगरबत्तीचा. एक काम करतो, इकडची वाईब मी एन्जॉय करतो, तुम्ही एन्जॉय करा सिनेमॅटिक मूवी. चला सगळा प्राइस चार्ट दिलाय. कोकोनटचं अर्चने 5 रिंगेट, अभिषेक करायचं 350 साहेब. आणि इथे आहे मेन टेम्पल कार्तिक देवाचं, जे आता बंद आहे. आणि असं काय आहे. मस्त दर्शन घेतलं. 3:30ला मंदिर ओपन होणार आहे. टिक्का वगैरे लावून घेतला मी. 1 रिंगेट दिले मी, म्हणजे मागत नव्हता बट ठेवून दिले मी, तिकडे भरपूर लोकांनी ठेवलेले. तर आता मी निघतो इथून. मस्त आहे, म्हणजे समोर फक्त व्ह्यू बघा. हा हे फ्रँकली बोरू, ते कॅमेरा ते जस्टिस नाही करणार, पण जे मी डोळ्याने जे पाहतोय म्हणजे अनएक्सप्लेनेबल. चला आता काय नाही, आता खाली जाऊ. माकड दिसलं यांनामध्ये आणि लोकांची गर्दी बघा. मी यांना बोलणार होतो, भाई तुम्ही कधी कर्नाला घाटामध्ये या, हरिश्चंद्राकडे जावा, मलंगडवर. ऑलराईट तर मित्रांनो, आपलं मस्त खाऊन झालं आहे. तुम्ही पाहू शकता बाप होता, म्हणजे मागे मूर्ती आणि इथे आपलं मस्त. मेन म्हणजे चाय 1 नंबर होती. आणि डोसाचा तर मी खायच्या आधी काय ब्लॉग बनवला नाही, तुम्हाला दाखवतोय. खायच्या आधी खाल्ल्यानंतर दाखवतोय. आणि चाय तर 1 नंबर होती, म्हणजे नेक्स्ट लेवल होती. आणि समोरच आपल्या मूर्ती आहे. चांगलं होतं, म्हणजे टिपिकल साऊथ इंडियन टाईपच होतं. सगळे तामिळनाडूचेच आहेत. आणि 4 रिंगेटला मला डोसा पडला, चाय पडली 3 रिंगेट, म्हणजे 7-8 रिंगेट पकडून चला मला बिल झालं. म्हणजे 4.5 3.5 असं. तर चला
आता आपण बिल करू आणि जाऊ आणि इथे आपण DJचं पाणी पितोय बघा. आलंय 8 रिंगेटमध्ये मस्त पोट भरून जेवलो आपण. जेवलो नाही बोलू शकत, नाश्ता टाईप दिव्यास कॅफे एक नंबर होता. आणि इथे समोरच व्ह्यू तुम्ही पाहू शकता. वाटतं मित्रांनो मी राईट टाईमला बाटू केव्स एक्सप्लोर करून आलो. तुम्ही माझ्या मागे पाहूच शकता की केवढा पाऊस पडतो. आता मी एका मंदिरामध्ये, हनुमानाचं मंदिर आहे अंजनेया करून, त्याच्या मंदिरामध्ये मी थांबलो आहे. इथे तुम्ही मूर्ती पाहू शकतात हनुमानाची. आणि पाऊस बघा तुम्ही फक्त कसला पाऊस पडतोय. आणि नेक्स्ट लेवल टायमिंग होती. आलो, ड्रोन शॉट वगैरे घेतले आणि ब्लॉग मी आता इथेच एंड करतो, हेच तुम्हाला दाखवण्यासाठी की भाई काय पाऊस पडतोय. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. बाटू केव्सला तुम्हाला कसं यायचं, एक्सप्लोर करायचं, एक्सप्लोरिंगचे तर कचऱ्यासारखे व्हिडिओ असतील, बट तुम्ही कसं आलं पाहिजे. आपण ट्रेन पण एक्सपिरियन्स केली आणि मस्त पाऊस पडतोय. काय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया असेल एका चांगल्या ब्लॉगमध्ये. तर बाबा नेक्स्ट. येस, तर मित्रांनो तुम्हाला बघायचं आयफोन. मला माहिती आहे आयफोन बघायचं तुम्हाला. PS5ची प्राईस आहे 2. ॲपल वॉच पण आहेत. रेट्स बघा तुम्ही पाहिजे. खूप स्वस्त, म्हणजे पकडून जायला खूप स्वस्ताला पडते.